जगात कोणत्या गोष्टीची भीती ठेवा अगर नका ठेवू, पण दोन गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा, दुसरं बापाला घाबरा. पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला, जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. अरे आपल्या बापाने आवाज दिला तर 4 पायाचा बैल, मुका बैल बांधावरून खाली येत असेल, आणि बापाने आवाज दिल्यानंतर जर 18 वर्षाचं पोरग माघारी फिरून पाहत नसेल तर त्या बाप नावाच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील. बाप झाल्याशिवाय कधीच कळत नाही. ज्या दिवशी बाप मेला त्याचं प्रेत दारात पडलं होतं ना, अरे 4 पायाचं कुत्र सुद्धा रडत होतं, बैल रडत होता, गाय हंबरडा फोडत होती, शेजारी पाजारी रडत होते. बाप मेला तर मुके प्राणी रडत असतील, आणि 18-20 वर्षाच्या ठोळम्याच्या डोळ्यातून जर बापासाठी अश्रू येत नसतील. बाप सगळ्यात मोठं समर्पण आहे मायबाप. त्या समर्पणाचं सरपण फक्त होऊ देऊ नका. आहे तोपर्यंत किंमत करा. आपल्याला वाटतं म्हातारपणात जातात आई वडील, पण कोणाचं स्टेशन कधी येईल आणि कोणाचं तिकीट कधी संपेल हे अजिबात सांगता येत नाही. आणि आता तर घरी जाईपर्यंत यातलं कोण जगत आहे कोण मरत आहे याची सुद्धा शाश्वती नाही. काळ मोठा भयानक आहे. पण विनंती असेल माझी, कोण कधी जाईल, कोण आपल्या आधी जाईल, कोण आपल्या नंतर जाईल याची शाश्वती नाही ना. आहे तो क्षण इतका आनंदात घालवा. आणि शेजाऱ्यासोबत बोलणं करत असताना शब्द इतके जपून वापरा. शब्द ही ऐसी चीज है जिसके कारण या तो इंसान दिल में उतर जाता है या फिर दिल से उतर जाता है. शब्द शब्द में ब्रह्म हो, शब्द शब्द में सार. शब्द सदा ऐसे निकले कि जिनसे उपजे प्यार. विठ्ठल एखादा पोरगा आजारी पडलं तर गावात सगळ्या देवाला नवस करणारी आई तुम्ही पाहिली असेल. माझ्या पोराला पर लागू दे रे पांडुरंगा, माझं लेकरू घोड्यासारखं होऊ दे, तुला चांदीचा सोन्याचा घोडा वाहीन मी. ही आई सगळ्या देवांना नवस करणारी तुम्ही पाहिली असेल. पण आपल्या बायकोचे अश्रू पुसता पुसता स्वतःचं रडणंच विसरून जातो. रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, अंधारात जातो घराच्या पाठीमागं, आणि खांद्यावरचं उपरणं तोंडाला लावतो, तोंडात दाबतो आणि ढोरासारखा हंबरडा फोडतो. माझ्या पोराला बरं लागू दे रे पांडुरंगा, असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे पांडुरंगा मी, की जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. जगाच्या पाठीवरती ही ज्याची भावना असते ना त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. एखादी परीक्षा पास झाली की आईच्या जवळ जातो, मिठी मारतो तिला. 4 मुके घेणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते. पण आईला पोराला एकत्र पाहिलं तर गुपचूप जातो दुकानात, पेड्याचा पुडा आणतो. 100ला पुडा असतो, 80 रुपये खिशात असतात. अरे 20 रुपये उधारी करून येतो, पण लेकराच्या आनंदासाठी गावभर पेढे वाटतो. हा बाप असतो. जेवढी आई महत्वाची आहे ना तेवढा बापही महत्वाचा आहे. पण बऱ्याचदा आम्ही आईवरच बोलतो. किती कीर्तनकार आले आईच सांगून गेले, किती व्याख्यानकार आले आईच सांगून गेले. दार्शनिक, पत्रकार, वृत्तपत्र, संतांनी सुद्धा मायच मांडली. बाप म्हणजे तापट, शिव्या देणारा, ओरडणारा, डोळे वाटारणारा. आणि सगळं करत असताना बाप म्हणजे आपल्याला दुश्मनच वाटतो. पण त्याच्या रागवण्यामागे फार मोठं प्रेम असतं. आमचं दुर्दैव आहे, आम्ही बापाला मुकलो. पण ज्याचे जिवंत असतील मायबाप त्यांनी त्या प्रेमाला जागा. लहानपणी ना इतका राग यायचा मला वडिलाचा. अरे काय पोरींचे बाप येतो, काय आमचा बाप आहे म्हणायचे मी. कधी आम्ही मैदानावर खेळायला गेलो नाही, कधी 4 मैत्रिणी आमच्या घरी आले नाही. पुस्तकं आम्ही खिडकीतून पाहायचो, मैत्रिणी अंगणात खेळायच्या, पण आम्हाला कधी खेळता आलंच नाही मोकळं. सदैव अभ्यास करायचा. वडील आले की अटेन्शन, सगळं घर आवडून पुस्तकं घेऊन बसायचे. कधी कधी राग यायचा, काय तापट बाप दिला आपल्याला, बाप आपल्या देवाने आपल्याला. पण कीर्तनकार झाल्यावर कळालं बाप चांगला होतो म्हणून आपण बिघडलो नाही, आपण घडलो. विठ्ठल केवळ बापाच्या शिस्तीने, बापाच्या कठोर शब्दांनी माझ्या अनेक मैत्रिणींनी प्रगती केली. काही लेक्चरर झाल्या, काही डॉक्टर झाल्या, काही इंजिनियर झाल्या. पण काहींना गावातच ओळखलं जातं, काहींना तालुका ओळखतो, काहींची ओळख जिल्ह्यात आहे, काहींची ओळख फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित आहे. पण आज बापामुळे मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. हे फक्त बापाचं समर्पण
बापाची शिस्त आणि बापाचे कठोर शब्द. बाप कावठासारखा आहे, ते वरून टणक असतं ना, कवट टणक असतं, पण त्याला फोडल्यानंतर आत त्याच्यामध्ये विविध गुणधर्म पाहायला भेटतात. कवट गोडही लागतं, तुरटही लागतं, खारटही लागतं, आंबटही लागतं, कडूही लागतं. बाप तसाही दिसायला कडक दिसतो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा, मायेचा, जिव्हाळ्याचा ओलावा सदैव असतो. विठ्ठल